माझं नाव वीरादित्य टोकेकर. मी पुण्यावरून आला इकडे मुंबईला सुट्ट्यांसाठी आणि आजीकडे मला वाटलं की थंड पाणी असेल तर इकडे चांगलं आंघोळीला वगैरे येईन, पण इकडे 3 दिवसांपासून पाणी नाही येते आणि मला 3 दिवसांपासून आंघोळ नाही झाली आणि खाणं पण नाही म्हणजे की नीट खाणं बनत नव्हतं, त्यामुळे थोडंसं ते बाहेरचं झालं. अधिकाऱ्यांना बोलला का? हां, म्हणजे की इन्स्पेक्टर सरला वगैरे बोलला की इकडे 3 दिवसांपासून पाणी नाही येते, मी आंघोळ नाही करू शकला आणि जेवढं पाणी होतं त्याच्यामध्ये तर मी आंघोळ करू शकला, पण आज ते पाणी संपलं त्यामुळे आज मी आंघोळ करू शकत नाही आहे. तर सगळ्यांनी म्हटलं की ते पाणी संध्याकाळी 6 वाजता येणार आहे, तर आता मी विश्वास ठेवला की संध्याकाळी ते पाणी 6 वाजता येईन की नाही. तर मला त्याच्यावरती हे नाही आहे की पाणी येणार आहे की नाही, तर मला आंघोळीचं कसं करायचं ते मला नाही माहीत. आज जो विषय आहे तो गेल्या 3 दिवसापासून पाणी पुरवठा या MIDC मधल्या नागरिकांना होत नाही. MIDC जो पाणी पुरवठा करतात त्याच्यावरती सगळ्यात पहिला अधिकार हा MIDC मध्ये राहणाऱ्या प्रामाणिक करदात्या नागरिकांचा आहे. आणि असं असताना सुद्धा जर 3-3 दिवस जर इथे पाणी येत नाही, आता आपण जर बघितलं असेल तर पुण्याहून राहायला आलेला एक लहान मुलगा आहे, त्याने त्याची व्यथा इथे अधिकाऱ्यांसमोर मांडली की गेले 3 दिवस झाले मी आंघोळ केली नाही. आज गॅस मिळत नाही आहे, प्रत्येक ठिकाणी महागाई आहे आणि अशा परिस्थितीत जर 3-3 दिवस पाणी जे आपलं हक्काचं पाणी आहे ते जर MIDC कडनं मिळत नसेल तर नागरिकांनी जगायचं कसं हा प्रश्न आहे. आणि या सगळ्याचा जाब विचार न करता MIDCतली संतप्त नागरिक आज इथे MIDCच्या कार्यालयात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांचा ती जी काही व्यथा आहे त्याला संपूर्णतः पाठिंबा देण्याचा ठरवलं आणि त्यानुसार आम्ही सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आम्ही इथे उपस्थित आहोत. आम्ही ज्या वेळेला माहिती घेतली त्यावेळेला ती माहिती अशी की MIDC कडे आज पुरेसा पाणीसाठा बारवी धरणात उपलब्ध आहे. तो जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्याच्यात आता MIDC कडनं कोणतीही पाणी कपात करण्यात आलेली आहे. असं असताना सुद्धा नागरिकांना 3 दिवस पाण्यापासून वंचित का राहावं लागतं हा संतप्त सवाल आज त्यांनी लोकांनी विचारला. त्यावरती MIDCचे अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरं देऊन आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होईल. या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की दरवेळेला अशी आश्वासनं मिळतात, 4-5 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत लागतो आणि त्यानंतर मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या असा हे करतो. MIDCचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे काहीतरी थातूरमातूर उत्तरं देऊन ज्यांच्या हक्काचं पाणी आहे, ज्यांचा पहिला अधिकार आहे त्यांच्या तोंडाला वारंवार पानं पुसण्याचं काम हे लोक करतात. यापुढे अशी परिस्थिती जर उद्भवली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व MIDCतील नागरिकांच्या पाठीशी सदैव त्यांच्या सोबत राहील आणि इथे जे MIDCचे अधिकारी आहे यांना मात्र या ऑफिसमध्ये सुखाने बसून दिलं जाणार नाही एवढं ग्वाही आम्ही त्यांना दिलेली.